चला विनंती करतो बंटी एकत्र स्पर्धेचे मात्र नक्की दमदार आयोजक असतील त्यांच्या पवित्र शुभ हस्ते मात्र नक्की दिले जाईल सामन्याचा किताब ज्याने खतर जवळ 2 षटकं मात्र नक्कीच हाताळली 11 धावा खर्च केल्या आणि 4 विकेट मात्र नक्कीच पटकावल्या तोच मात्र नक्की ठरलाय जबरदस्त मात्र नक्कीच कामगिरी राहिल्या सूरज पाटील मात्र नक्कीच संघ आपण पाहिला असेल एक दमदार संघ आपण पाहिला असेल कारण आताच झाल्या नाईट स्पर्धेमध्ये जवळजवळ 20 तारखेला हे मात्र नक्कीच कमालीची कामगिरी करून या मैदानात मात्र नक्की उतरला होता पण त्यानंतर तुझ्या भेदक मारेने जवळजवळ अक्षरशः मात्र नक्कीच गारण करून टाकलं या परफॉर्मन्स मध्ये आणि या करता आयोजनाबद्दल मात्र नक्की काय सांगशील काय नको काय नाही थँक्यू काही हरकत नाही या बेस्ट ऑफ लक मात्र नक्कीच नेक्स्ट मॅच सुरू असतील बोलूया कॉम्बॉक्स कडे नेक्स्ट मॅच मात्र नक्कीच पाहणार आहोत शिर्ले विरुद्ध ट्रॉम्बे कोलीवाडा आमच्या सोबत आमचे सिनियर समालोचक मच्छिंद्र पाटील सर मात्र नक्कीच त्यांचं शुभागमन झालाय त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत आणि बोलूया आपण कॉम्बॉक्स मध्ये धन्यवाद हेलो चेक बहुत बहुत शुक्रिया चेतन जी बहुत बहुत शुक्रिया बाबूशाह वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नम कुर्मदेव सर्व कार्य सुसर्वदा गण्या नमन करून महाराष्ट्र आराध्यवाद राजे छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून या स्पर्धेची आम्ही सुरुवात करतो जानमार क्रिकेट संघ बामणडोंगर आयोजित स्वर्गवासी गोपाळचट नाईक स्मृती चषक 2025 कुबेर ग्रुप ट्रॉफी 2025 अप्रतिम आयोजन सर्व प्रेक्षकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मनापासून स्वागत करतोय जे प्रेक्षक आम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून जोडले गेले त्यांचं देखील मनापासून स्वागत भरपूर चांगली स्पर्धा कारण बरे कित्येक वर्ष ही स्पर्धा आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून एक खूप चांगलं कार्य संजय शेठ बामणडोंगरे यांच्या माध्यमातून त्यांची संपूर्ण मंडळी ज्यांच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहतोय सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा केविका मैदान या परिसरातील एक लाभलेलं एक खूप सुंदर मैदान आहे पंचाने विनंती कोणत्याही बाबतीत कोणत्याही प्रकारे कोणत्याही खेळाडूला वेळ घेऊ देऊ नका कारण या स्पर्धेमध्ये भरपूर रिस्ट्रिक्शन आहेच कारण आता उरण म्हटलं तर हा परिसर म्हटला उलवे तर आपल्या बाजूलाच नवी मुंबई एअरपोर्ट दिबा पाटील एअरपोर्ट 25 तारखेला तिथे फ्लाईट देखील उडणार आहे त्यामुळे भरपूर असे रिस्ट्रिक्शन आहे त्या मैदानावरती त्यामुळे शेखर दादा भोपी आणि गिरीश माते नगरसेवक आहेत नेरुल गावचे आहेत आणि या स्पर्धेला नेरुल टीमला आणि स्पर्धेला हार्दिक शुभेच्छा आलेत आयोजकांच्या माध्यमातून आम्ही घोषणा करतोय चला आमच्या गुणलेखक आहेत उमेश स्वागत करूया सर्वांचं पंचाने विनंती आपण क्षणाचा विलंब न करता आपण सामन्याला सुरुवात करूया टेस्टक्रिकेट.inच्या माध्यमातून स्पर्धा संपूर्ण देशामध्ये आणि विदेशामध्ये देखील ही स्पर्धा आपण पाहू शकाल यूट्यूबच्या माध्यमातून सलमेचोडी मैदानावरती आलेले आहे सलमेचोडी मैदानावरती स्टार्ट हँडला फलंदाज विराज पाटील ट्रॉम्बे खूप मोठं नाव आहे ट्रॉम्बे कोलीवाडा खूप चला सामना सुरू करू आपण फलंदाजीसाठी टॉस हरल्यानंतर त्यांना फलंदाजी करावी लागते आणि संकेत भूमिका स्पोर्ट चिरले या संघानं टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले 5 षटकांचा सामना ऑल दी बेस्ट दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा 5 षटकांच्या सामन्यामध्ये खूप चांगला कस आहे पंचांचा इशारा होते इयर बी गो ऑन सेट सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत वेगवान गोलंदाजाचा वापर केला पहिल्या षटकामध्ये करण मडवी पहिला चेंडू ऑनसाईडला केल्याचा प्रयत्न टो क्रशिंग यॉर्करचा वापर केला फलंदाज मात्र बीट केलाय टायमिंग सुरू आहे तुमचं लक्षात असू द्या खूप चांगली रिस्ट्रिक्शनमध्ये स्पर्धा आहे नेहरू संघाचे संघानक आपण यावं स्पर्धेमध्ये खूप चांगली भूमिका संजय शेठ आणि त्यांची संपूर्ण मंडळी यांच्या माध्यमातून स्पर्धा आपण सातत्याने पाहतोय ही स्पर्धा एक ब्रँड आहे कारण या स्पर्धेची वाट 365 दिवस पाहिली जाते प्रचंड शिस्त या स्पर्धेचा प्रमुख पाया ट्रान्सपरन्सी म्हणजे पारदर्शकता या स्पर्धेमध्ये आपण सातत्याने पाहतोय त्यामुळे दिवसेंगणिक या स्पर्धेचा उच्चांक वाढत असताना स्तर वाढत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय ओव्हर द विकेट ऑन साईडला केल्याचा प्रयत्न स्ट्रॉंग अपील यस इज गॉन पायचित याली मात्र पकडलं गेल्या गोलंदाजीच्या माध्यमातून कारण मिडल स्टंपला चेंडू पिचिंग होती आणि फलंदाज मात्र बाद होतोय पहिला धक्का जरूरत है जरूर डीजे आहे स्वागत आहे तुमचं देखील सँडी डीजे संकेत भूमिका स्पोर्ट चिरले या संघानं क्षेत्ररक्षण स्वीकारलं
खूप चांगली गोलंदाजी करत असताना गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाज करण मडवी खूप चांगला गोलंदाज याच्या नावाने संघाची ओळख देखील आहे. भरपूर वर्ष क्रिकेटचा दांडगा अनुभव असता गोलंदाज वेगवान जलदगती गोलंदाजीसाठी ओळखला जाणारा विकेट टू विकेट गोलंदाजी करतोय आणि पहिल्याच चेंडूवरती बीट केल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती फलंदाजाला पायचीत केले आणि 21 धावा अजूनपर्यंत अंकित झाले नाही मैदानावरती. एक गडीबाद अशी सावध सुरुवात. फलंदाजाला विनंती असणाऱ्या सर्व संघांना विनंती असणाऱ्या सर्व संघनायकांना मनापासून विनंती असते की तुमचा टाइम आउट इथे सुरू आहे. त्यामुळे कोणत्याही संघाची गय केली जाते शिस्तीचं पालन करा. कारण मी मगाशीच म्हटलं होतं भरपूर रेस्ट्रिक्शन देर आर लॉट ऑफ रेस्ट्रिक्शन अबाउट टाईम. सो प्लीज कॉपरेट विथ अस. फलंदाजाला डावकर हाताचा फलंदाज पंचांकडे गार घेतोय अमित कोहली. अजून एक चांगला फलंदाज. अमित कोहलीने भरपूर वर्ष क्रिकेटमध्ये आपला अधिराज्य गाजवलं आहे. क्रिकेटच्या विश्वामध्ये खूप मोठं नाव आहे. बघायचं आहे कशा रीती फलंदाजी करील आणि अशा परिस्थितीमध्ये आल्या ज्यावेळी P1चं षटक सुरू आहे आणि फलंदाजावरती दडपण निर्माण केलं. पहिल्या 2 चेंडूवरती करण मडवीचा वेगवान गोलंदाजीचा मारा फलंदाजांना मात्र आत्तापर्यंत समजू शकला नाही आहे. सरकारचं रेस्ट्रिक्शन आहे. भरपूर खेळाडू तुम्हाला सरकारच्या आतमध्ये पाहायला मिळतात. फक्त 2 शतक ऑनसाईडला ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न होता. सिरिमिटर जज करतोय. एकच धाव मिळणार. एका धाव्याने आत्ता मात्र सांघिक धावसेकाला प्रारंभ होतोय फक्त एका धाव्याने. 3 चेंडूचा खेळ संपलाय आणि 3 चेंडूमध्ये फक्त एकच धाव. बाबूशा आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये चिंगो स्वागत आहे बाबू तुमचं. भरपूर चांगल्या स्पर्धा ते कव्हर करतात सध्या. ओडिसाचे आहेत. बाबूशांचा मागेच एक व्हिडिओ व्हायरल झाला. मी देखील तो पाहिला बँगलोरला. अत्यंत भावूक झाले होते. महाराष्ट्राने दिलेलं प्रेम कारण महाराष्ट्राची माती आहे बाबूही. भरपूर प्रेम दिले महाराष्ट्रानं सर्वांनाच. वेलकम बाबू. 3 चेंडूचा खेळ संपला. करण मडवी गोलंदाजीमध्ये येत असताना खूप चांगला गोलंदाजीचा मारा करत असताना ब्युटिफुल डिलिव्हरी प्लेस केलाय. विकेट घेण्याचा प्रयत्न होता. विकेट टू विकेट मारा केलाय. करणची गोलंदाजी बघा ॲक्शन रिप्लेमध्ये टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा TennisCricket.in ही पहिली वाहिनी आहे ज्या पहिली वाहिनीनं क्रिकेटला ग्लॅमर दिलं. 2013ला सुरुवात झाली आणि पाहता 20 लाखाचा टप्पा गाठणारी सबस्क्रिप्शन 21 लाख सबस्क्रिप्शन पार केले TennisCricket.in. त्यांचं देखील संतोष नाणेकर आणि त्याची संपूर्ण टीम गौरव सावंत असतील त्यांना शुभेच्छा देऊया आपण. तर सध्या क्रिकेट खूप चांगला ग्लो होतोय. ऑन साईडला वडा शॉट मॅग्निफिसंट गॅपमध्ये पहिला चौकार. गरज होती चौकाराची. प्रचंड दडपण निर्माण झालं होतं आणि पहिला चौकार. चौकार आलाय पहिलाच. कारण मडवीला मार बसणं एवढं सोपं नाही आहे. करणला मार बसवणं देखील. कारण ज्याबद्दल गोलंदाजीचे अटॅक आहे त्याची गोलंदाजीची लेंथ लाईन पेस पिचिंग ॲक्युरेसी परफेक्शन डायरेक्शन व्हॅरेशन संपूर्ण खूप चांगलं पाहायला मिळते. त्याला फलंदाजांना बीट करत असताना वारंवार ऑनसाईडला घेण्याचा प्रयत्न होता. मात्र नोबॉल असलेले फ्री आहे काही फरक पडणार नाही फारसा. चेंडू हायमध्ये होता. 1 धाव मिळेल आणि एका धाव्याने धावसेकाला वेगानं आकाराला 19 धावसेका धापलकावरती 6 1 गडी बाद. ॲक्शन रिप्ले बघा प्रत्येक चेंडूचा ॲक्शन रिप्ले तुमच्या समोर दाखवला जातोय TennisCricket.in च्या माध्यमातून. 7 धावा धापलकावरती. या नोबॉलच्या मदतीने धाबा आल्यात कारण मगाशी चौकार त्यानंतर नोबॉल आलाय म्हणजे 5 धाबा आल्यात एका चेंडूमध्ये. गोलंदाजी खूप चांगली आहे करणची. विकेट मारा करतोय. फलंदाजांना कोणत्या प्रकारे मुभा नाही आहे मोठा शॉट खेळण्यासाठी. एकच चौकार आला आतापर्यंत P1मध्ये. ऑफसाईडला खेळलाय घडला हवेमध्ये पुढे सरकला मिड ऑफला नाही आहे. तशी थोडंसं सोपं झेल जर तुम्ही सोडत असाल तर क्रिकेटचा दर्जा थोडासा खालावला जातो. गोलंदाजाचा आत्मविश्वास कमजोर पडतो आणि षटकाची झाली सांगता यशस्वी षटकाची सांगता होते. एका षटकाची सांगता होत असताना एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 8 for 1 कम्प्लिशन ऑफ द फर्स्ट ओव्हर. खूप चांगली स्पर्धा आपण पाहतोय. सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व संजय शेठ ठाकूर यांच्या माध्यमातून. संजय शेठ एक नाव नाही आहे एक ब्रँड आहे परिसरातील. कारण सुरुवात फार लवकर केली होती या स्पर्धेची आणि गोपाल शेठ नाईक स्मृती चषक या स्पर्धेची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असते सातत्यानं असते. काही प्रकाश झोतत असलेली स्पर्धा आहे कारण स्पर्धेची प्रचंड शिस्त त्यानंतर स्पर्धेतील पारितोषिक ही नेहमी सर्वांना भुरळ घालत असतात आणि त्याचमध्ये संजय शेठ ठाकूर हे नाव फार मोठे आहे क्रिकेटच्या माध्यमातून. एक थोर समाजसेवक देखील आहेत. आमचे बंटे असतील त्यानंतर ओमकेश असतील आमचे ही त्यांचे डावखरे आणि उजवे आहेत मी म्हणेन. खरे तर ते त्यांचे येस टायमिंग तुमचं इथे सुरू आहे सध्या हे लक्षात असू दे तुमचं. चेतन कोहली खेळतो 5 वरती. अमित कोहली खेळतो 2 वरती. दोघांमध्ये 7 धावांची भागीदारी पाहायला मिळते आणि 8 धावा धापलकावरती. एक नोबॉल पाहायला मिळाला. 7 चेंडूचा खेळ संपला. एका षटकामध्ये 7 चेंडू फेकण्यामध्ये यश लाभलंय. गोलंदाजाला नोबॉल आला होता. 19 धावा 8 गडी बाद झाले. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होतोय. वेगवान गोलंदाजीचा पुन्हा एकदा वापर केला जातोय.
ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, हवेमध्ये चेंडू आहे, शेती पुढे सरकला. यस, त्याच्या आवाक्यामध्ये आहे झेल आणि शेवटच्या मोमेंटला झेल टिपला आणि फलंदा बाद झालाय. पहिला झेल मग जे सोडला होता त्या चुकातनं शिकलाय संघ. दुसरा धक्का, हॅव ॲक्शन, लुक ॲट द ॲक्शन रिप्ले, हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता आणि एक सोपा झेल टिपला. 8 वरती 2 धक्के. दोन धक्के मैदानावरती. या पुढचा नंतरचा होणारा सामना पाहायला विसरू नका. फार मोठा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. कानोबा स्पोर्ट्स कुंडेवाल वर्सेस बॉस फायटर अजनबी ओले आणि त्यानंतर अजून एक मोठा अटॅकिंग सामना, काउंटर अटॅक सामना तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तो म्हणजे जानमन कांबोडे वर्सेस चॅलेंजर पारगाव. बिग फाईट. हा बघा, कांबोडे वर्सेस पारगाव, क्या बात आहे. खूप चांगली स्पर्धा आहे आणि ओले बी वर्सेस कुंडेवाल, या क्या बात आहे. अप्रतिम क्रिकेटची पर्वणी मेजवानी तुम्हाला पाहायला मिळणार या स्पर्धेच्या माध्यमातून. हीच तर ओळख आहे या स्पर्धेची. दुसरे षटक मार्गात असताना शुभम पाटील रणजीमध्ये येत असताना वेगवान गोलंदाजाचा वापर केला. सध्या फिरकी गोलंदाज उमेश आपण पाहिले तर कमी पाहायला मिळतात. मोठमोठ्या स्पर्धेमध्ये फिरकी गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील. मात्र ग्रामीणचा विचार केला तर सध्या वेगवान गोलंदाज जास्त तुम्हाला पाहायला मिळतात. तर सध्या वेगवान गोलंदाज जास्त प्राधान्य दिलं जातं. चांगली गोलंदाजी, ब्युटिफुल डिलिव्हरी. ऑनसाईडला गेल्याचा प्रयत्न होता मात्र शतकचा थोडासा फंबल झालाय. शिली मिडॉनला कव्हर करते, एकच धाव मिळणार. एक चौकार आतापर्यंत आलाय. 5 षटकांचा सामना आहे. टॉस जिंकलाय तो संकेत भूमिका स्पोर्ट चिरले संघाने प्रथम दर्शन त्याने शतक स्वीकारले. फलंदाज आमंत्रित केले ते यामध्ये पाटील 11 ट्रॉम्बे कोलीवाडा संघाला. बघायचं किती धावसंख्या उभा राहील आणि किती मोठं लक्ष असणार आहे. मागचा सामना थोडासा एकतर्फी राहिला, त्याने प्रेक्षकांची थोडीशी निराशा झाली. ऑनसाईडला केल्याच्या पुढे सरकलाय. शॉर्ट लेगमध्ये कव्हर करते, एक धाव. गुड फिल्डिंग. चांगला प्रयत्न आहे, चांगलं क्रिकेट आहे, चांगला दर्जा क्रिकेट आहे. एक झेल सोडला होता आतापर्यंत आपण पाहिलं तर चिरले संघ. त्यानंतर त्यानं ते कमबॅक केलंय. चिरले म्हटल्यानंतर तुम्हाला माहिती असेल चिरलेची नाईट टुर्नामेंट, कोण विसरणार ती स्पर्धा. पहिल्यांदा 7,77,777 दीपक शेट यांच्या माध्यमातून चिरले. इथलं खरं क्रिकेटचा उगम नाईटचा जरी मोपाड्यातनं झाला असला अचानक क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून, त्यानंतर मात्र जे नाईटचं वेळ लागलं ते चिरल्याच्या माध्यमातून. काय तो समूह, काय ते प्रेक्षक आणि काय ती स्पर्धा. त्यानंतर क्रिकेट सातत्याने वाढत आलं. आता सध्या ISPL आहे. आताच मी ISL कंप्लीट केली बँगलोरला. त्यामुळे क्रिकेट तुम्हाला आता मात्र खूप चांगलं ग्लॅमर देतोय. क्रिकेट तुम्हाला भरपूर पैसा देखील देतोय, तुमचं करिअर देखील देतोय. त्याला येणाऱ्या टेनिस विश्व मागच्या येणाऱ्या 2-3 वर्षामध्ये फार उंचीवरती असणार आहे. हे मला वेगळं सांगण्याची गरज नाही आहे. ओव्हर द विकेट. ब्युटिफुल अँड फास्ट डिलिव्हरी. फलंदाज बीट करायचा फुटवर नाही आहे कोणत्या प्रकारे जागा न केल्याचा प्रयत्न केला. त्याला वेगवान गोलंदाजी असल्यामुळे फलंदाज बीट करण्यात आलं. बघा ॲक्शन रिप्ले कशा रीतीने होता. सुंदर पिचिंग आहे त्याची. इम्पॅक्ट देखील चांगला आहे. शोल्डरचा वापर देखील चांगला आहे. मात्र कमी वयामध्ये गोलंदाज खूप चांगला वेगानं गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतो. शुभमचं मी कौतुक करायला विसरणार नाही आहे. तर त्याची लेन खूप चांगली आहे, लाईन चांगली आहे, त्याचा कंट्रोल स्वतःवरती फार चांगला आहे. वेगवान गोलंदाजी करत असताना स्वतःवरती कंट्रोल ठेवणं, कारण आत्तापर्यंत एकही वाईट चेंडू नाही आहे. याचा अर्थ खूप चांगली गोलंदाजी आहे त्याच्याकडं. ऑन साईडला हवेमध्ये चेंडू, मात्र सदस्य स्क्वेअर ऑफ द विकेट बॅकअप करे. एकदा पुढे दुसऱ्या बॅचचा प्रयत्न आणि बघायचा थ्रो चांगला आलाय. वॉटर थ्रो, एक्झॅक्टली थ्रो आलाय, पॅरलेल थ्रो आलाय आणि पंचानं रेफर केलं. तिसऱ्या पंचानं DRS, जी हां DRS सोबत जाणं पंचानं प्रयत्न केला. खूप चांगलं शतक्षण होतं तिथे. शतक्षण एकत्र जगेत तुम्ही जमू नका प्लीज. तुमचं शतक्षण लावून घ्या, कारण निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचेल. यस, पंचांचा इशारा आलाय. बघायचं तर शतक्षक खूप चांगल्या वेगाने तिथे आला होता. थ्रो देखील एक्झॅक्टली झाला होता. पॅरल थ्रो एक्झॅक्टली मिडल स्टंपवरती, स्टंप टू स्टंप आला होता थ्रो देखील. आणि फलंदाज बाद होण्याची शक्यता निर्माण होते. बघायचं वी आर वेटिंग फॉर अंपायर डिसिजन. वी आर वेटिंग फॉर अंपायर डिसिजन. स्वर्गवासी गोपाल शेट नाईक स्मृती चषक खूप चांगली स्पर्धा आपण पाहतोय. आयोजक स्पर्धेचे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्वाशी संजय शेठ ठाकूर यांच्या माध्यमातून एक चांगलं व्यक्तिमत्व या परिसरामध्ये. संजय शेठ ठाकूर यांचा खूप चांगला यस फलंदाज बाद आहे. जावं लागेल, परतावं लागेल. खूप चांगला थ्रो आला डीपमधनं, एक्झॅक्टली ऑन द स्टंप थ्रो आला होता. एवढ्या डीपमधनं एवढ्या शोल्डरचा वापर करणं, मनगटी ताकदीचा वापर करणं, हेच तर ग्रामीण क्रिकेटचं वैशिष्ट्य राहिलं आहे. कारण एवढ्या डीपमध्ये जर तुम्ही शहरी क्रिकेट पाहिलं तर ते अंडरआर्म थ्रो देतात जास्त, किंवा बाउन्स थ्रो देतात, 1 बाउन्स थ्रो देतात. मात्र एवढ्या एक्झॅक्टली ग्रामीणच्या माध्यमातून तुम्हाला थ्रो पाहायला मिळतात.
5 वरती आले, कारण आतापर्यंत 3 धक्के दिलेत. 12 वरती 3 धक्के, 2 षटकांची सांगता झाल्यानंतर धावसंख्या फक्त 12. चांगली धावसंख्या म्हणता येणार नाही, कारण पॉवर प्लेचे 2 षटकं होती आणि त्या पॉवर प्लेमध्ये विकेट जास्त आलेत. त्यामुळे जी धावसंख्या सध्या स्थिती आहे ती एवढी सुंदर नाही आहे. एवढं हेल्दी स्कोर पाहायला मिळत नाही. बघायचं येणाऱ्या 3 षटकामध्ये किती धावा होतील हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. चिरले संघानं चांगला त्यांचा निर्णय होता, अध्यक्ष स्वीकारला आणि त्याला योग्य न्याय देखील दिलाय. बघायचं आहे कोलीवाडा संघ, ट्रॉम्बे कोलीवाडा संघ फार मोठं नाव आहे या संघाचं. बघायचं अजूनही किती 3 षटकांमध्ये धावा उभ्या करा. गोलंदाजी परिवर्तक करण मडवी आलाय, ज्याने P1 मध्ये सुंदर अटॅक केला होता. फक्त 7 धावा दिल्या होत्या, गडी देखील बाद केला होता. चेंडू लॉंग ऑफला बॅकअप देत असताना मिळणार ते एकच धाव. चांगलं क्रिकेट, खूप चांगलं क्रिकेट पाहायला मिळते. ग्रामीणचं क्रिकेट सध्या किती वाढलंय, किती उंचावलंय, त्याचा किती स्टँडर्ड लेवल वाढलं हे तुम्हाला पाहायला मिळतंय. तर चांगले गोलंदाज, चांगले फलंदाज, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगल्या स्पर्धा, चांगलं आयोजन, ह्या संपूर्ण गोष्टी, क्रिकेटचं ग्लॅमर किती वाढलंय, क्रिकेट विकसित किती झालंय मागच्या काही वर्षामध्ये, ग्रामीणची उंची किती वाढली, या संपूर्ण गोष्टी दाखवत असतात. तेच क्रिकेट ऑडियन्सच्या माध्यमातून जे प्रेक्षक आम्हाला पाहतात यूट्यूबवरती, सर्वांचं आम्ही स्वागत करतोय. आज मी दुसऱ्या रजनीमध्ये आहोत, तर खूप चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. गोपाल शेट्ट, नाईक, स्मृती चषक, जेंटल टच त्यापेक्षा चांगलं होतं. गलीमध्ये एकच धाव मिळणार बॅकअप करेपर्यंत. करण मडवीने प्रभावित केले सर्वांनी. इम्प्रेसिव्ह गोलंदाजी, त्याचा अचूक टप्पा, त्याची खोलवट टप्प्याची गोलंदाजी. दर्शक धापलकावरती 13, 3 गडी बाद, 13 वरती 3, 14 माफ करा, 14 वरती 3, 2 षटकांची सांगता. प्रोजेक्ट स्कोर दाखवते फक्त 30च, कारण तुम्ही 6च्या साऱ्याचा धावा उभारला तर फक्त 30च होणार. तर मागचा सामना थोडंसं एकतरी राहिला, धावसंख्या पाहायला मिळालं नाही मागच्या सामन्यामध्ये. शॉट आपल्या चेंडू ऑनसाला घेण्याचा प्रयत्न पुढे सरकला, मागे पण एक्झॅक्टली विकेट किपरच्या चेंडू अडवला जातो. कव्हर करून ते मिळणार ते एकच धाव. एकच चौकार आतापर्यंत पाहायला मिळाला आहे, तोही P1 मध्ये आला होता. करण मडवीच्या वणजीमध्ये तो मिड विकेटला एक चौकार आपण पाहिला होता. येस, चेक करतो आम्ही. स्टेप आउट DRS चा वापर करण्याचा पंचाने सांगितलं की मी DRS चा वापर करणार. स्टेपिंग, ओव्हर स्टेपिंग झाली की नाही चेक केलं जाईल. खूप चांगली पंचांची भूमिका आहे. पंच उमेश आमच्यापर्यंत नावं पोहोचवतील. तिने आमचे पंच आहेत. या स्पर्धेमध्ये पंचांचे काम पाहतात ते मिस्टर पप्पू लोखंडे सर, मिस्टर सागर मोरे सर आणि मिस्टर आणि जय पवार सर देखील आहेत. थँक्यू उमेश. इट्स अ फेअर डिलिव्हरी. येस, 15 वरती 3, 30 षटक मार्गस्थ असताना आतापर्यंत 15 चेंडूचा खेळ संपलाय, म्हणजे अर्ध सत्र समाप्त झाले. फक्त 15 धावा, बॉल टू बॉल धावा पाहायला मिळाल्या आहेत. प्रयत्न चांगला केला फलंदाजाने, मात्र प्रत्येक फटका त्यांचा कन्वर्ट झाला नाहीये. सिंगल डबलवरती जास्त प्राधान्य झालं. एकच चौकाराचा अपवाद वगळला आणि एक नो बॉलचा अपवाद वगळला, एक झेल सोडलाय. यशा अनेक अपवाद वगळले तर फारशी चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली नाहीये. बघायचं चिरले संघ चांगली गोलंदाजी करतोय, मध्ये कोलीवाडा संघ, ट्रॉम्बे कोलीवाडा संघ त्याला प्रत्युत्तर करतोय. मध्ये फारशी चांगली फटकेबाजी अजूनही चांगली पाहायला मिळाली नाहीये. P1 मध्ये P2 मध्ये धावा आले नाहीत, फक्त 12 धावा पाहायला मिळाल्या. 2 गडी 3 गडी बाद होताना देखील आपण पाहिले. तर गडी बाद होण्याचा क्रम जास्त वेगानं पाहायला मिळाला आणि धावांची गती थोडीशी कमी पाहायला मिळाली. ऑन साईडला फ्लिक ऑफ द रिस्ट त्याच्या जज करतोय, नाहीये. दुसरा झेल सोडलाय. आर्यन होता तिथे. आर्यनने आतापर्यंत एक झेल सोडलाय. आतापर्यंत 2 झेल सोडण्यात आले, सुटलेत. येस, टायमिंग तुमचा सुरू आहे ते, कारण उमेश आम्हाला सांगतील. एक्झॅक्टली 14 मिनिटं. येस, 14 मिनिटं. ओमकेश किती मिनिटं द्यायची आपल्याला? 20 मिनिटं 4 षटकामध्ये. क्या बात आहे. 20 मिनिटामध्ये तुम्हाला ॲट एनी कॉस्ट 4 षटकं फेकायचे आहेत, अन्यथा 5व्या षटकामध्ये एक खेळाडू आतमध्ये राहील. हे चिरून घ्या आपण. अत्यंत डिसिप्लिन स्पर्धा. ऑन साईडला घेण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू हवेमध्ये ऑफ साईडला स्वतः गोलंदाज, चेंडू खाली फलंदाज बाद. या सिटीज करण मडवी अजून एक झेल टिपत असताना आणि 18 वरती 4था धक्का. ते 18-4 कैलाश देखील आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये सातत्याने लक्ष आहेत त्यांचं टाईम वगैरे. कारण मागच्या सामन्यात 1.5 तास घेतलाय. जर असं वर्तन झालं तर दोन्ही संघांना पॅनलाइज केल्याची नोंद घ्या आपण. दोन्ही संघांना पॅनल्टी म्हणजे काय, तर तुम्हाला कमी षटकं देण्यात येतील. तर काल या स्पर्धेला भरपूर उशीर झाला, त्यामुळे आज अलर्ट मोडवरती आयोजक आहेत आमचे ओमकेश असतील, कैलाश असतील, कडी नजर आमचे बंटी असतील फोटोग्राफर. ते देखील संजय ठाकूर यांचे अत्यंत जवळीक आहेत आणि या स्पर्धेमध्ये त्यांचा देखील सिंहाचा वाटा असतो. संजय ठाकूर यांच्या माध्यमातून स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. खूप चांगली स्पर्धा, कारण या स्पर्धेचं भरपूर नाव आहे, नावलौकिक स्पर्धा आहे. नेहमी स्पर्धा बहुचर्चित असते.
संपूर्ण महाराष्ट्र दखल घेत असतात स्पर्धेची. अशी उलवे नोडमधील एक लोकप्रिय स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा आम्ही स्वागत करतोय. उरते विकेट, क्लीन बॉल, यस हिट इज, वन मोर विकेट गोज डाऊन. 5वा धक्का 18 वरती. थोडीशी दयनीय स्थिती ट्रॉम्बे कोलीवाडा संघाची. आज धक्के आतापर्यंत म्हणजे अर्धा संघ नसते नबत झालाय. सँडी डीजे आमचे हीच तर ओळख आहे सँडी डीजेची. प्रत्येक टायमिंगवरती गाणं लावतात ते. मात्र 10 पर्यंतच तुम्हाला संगीताचा आनंद लुटता येईल. हे संगीत लहरी तुमच्यापर्यंत संगीताचा तरंग पोहोचवलं जात आहे सँडीच्या माध्यमातून. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी केबी काका मैदानाचं नेहमी वैशिष्ट्य राहिलंय. सध्या झपाट्यानं हा परिसर विकसित होतोय उमेश. कारण बाजूलाच एअरपोर्ट आहे, दीपा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट मुंबईचं. 25 तारखेला फ्लाईट उडणार. ख्रिसमसचा दिवस, शुभ दिवस. आणि 25 डिसेंबरला मुंबई आपलं दीपा पाटील विमानतळ सुरू होते. एक फार चांगली गोष्ट आहे, कारण जसजशी विमानतळ किंवा एखादी मोठी इंडस्ट्री आपल्याकडे त्याचा विकास होतो लोकांचा. भरपूर चांगल्या नोकऱ्या उपलब्ध होतात, सुविधा वाढतात. कारण आता आम्ही जेव्हा तिकडनं आलो ना त्यावेळेला असे ब्रिज पाहिल्यानंतर असं वाटतं की दुबईला आलोय. वाटत नाही की आम्ही उलव्या नोडमध्ये आलोय. किती झपाट्याने विकास झाला. रायझिंग डिलिव्हरी ऑनसेटला घेण्याचा प्रयत्न नाही जमला. डॉट डिलिव्हरी धावसिकेला आकार नाही. 18 वरती 5 धक्के. चौथं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज कुणालला आपण पाहतोय. कुणाल मडवी, गुड बॉलिंग. एकच चौकार आतापर्यंत आलाय. एकही मोठा फटका आला नाहीये. एका चौकाराचा अपवाद वगळता तर धावसिका गतिमान झाली नाहीये. विकेटचं सातत्य जास्त पाहायला मिळालं. आणि गोलंदाजाचा ट्रिमेंडस अटॅक, ट्रिमेंडस प्रेशर आणि काउंटर अटॅक आणि एक्सटर्न फिल्डिंग या संपूर्ण गोष्टी पाहायला मिळाल्या. सोपा जैल यावेळी शुभम त्रिपद असताना अजूनही धक्का, 6वा धक्का आणि परतावा लागेल फलंदाजाला. सोडलेली ड्युटी हिच्यासाठी. टीम संगीत सँडी थँक्यू. एंटरटेनमेंट करत असताना जेव्हा सामन्यामध्ये आनंद नसतो किंवा सामन्यामध्ये मजा नसते तेव्हा डीजे तुम्हाला एंटरटेनमेंट करत असतात आणि तेच काम करत असतं एंटरटेनमेंटचं. थँक्यू सँडी, थँक्यू सूरज. कुणालची गोलंदाजी खूप चांगली. मागच्या 3 चेंडूमध्ये त्याने 2 गडी बाद करत, एकही धावा आत्तापर्यंत नाहीये. त्यामुळे ट्रॉम्बे कोलीवाडा सगळ्या धावांची गरज आहे. मध्ये ती धावा कमी पाहायला मिळतात. आतापर्यंत फक्त 18 धावा, 6 गडी बाद. चौथं षटक मार्गस्थ असताना 18 वरती 6. संजय शेठ ठाकूर यांच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहतोय. खूप मोठं नाव आहे स्पर्धेचं आणि संजय ठाकूर यांचं देखील भरपूर नाव आहे या परिसरामध्ये. क्रिकेटच्या माध्यमातून असेल किंवा समाजसेवेच्या माध्यमातून असेल, समाजाला अशा लोकांची गरज आहे. कारण याच्यामध्ये क्रिकेटचा विकास देखील होतोय. व्यासपीठ देखील तुम्हाला निर्माण करून दिले जाते. गुड डिलिव्हरी, वेगवान गोलंदाजी, खोलवर टप्प्याची गोलंदाजी, फलंदाज मात्र बीट करत असताना विकेटचं सातत्य, चेंडूची डॉटची आपण पाहिलं पर्सेंटेज खूप जास्त पाहायला मिळालं आणि त्यामुळे धावसंख्या झाली नाहीये. सुरुवात कोलीवाडा संघाची थोडीशी अडकडत झाली. पहिल्या षटकामध्ये फक्त आल्या होत्या 7 धावा, एक चौकार देखील आला होता, नो बॉल देखील आला होता कारण मडवीच्या त्या गोलंदाजीवरती. त्यानंतर मात्र मोठे फटके आले नाहीयेत कारण मैदान खूप मोठं आहे आणि गोलंदाजीचा अटॅक देखील चांगला आहे. या स्पर्धेचं एक चांगलं वैशिष्ट्य तुम्हाला सांगेन मी. यस, या स्पर्धेचं चांगलं वैशिष्ट्य म्हणजे ना बाबू, तर या स्पर्धेची विकेट, या विकेट तुम्ही 1 महिना जरी खेळलात ना तरी कुठेही खास खड्डे तुम्हाला पाहायला मिळणार नाहीयेत. आणि हीच गोपाल शेठ स्मृती चषकाची सर्वात मोठी ओळख राहिली या स्पर्धेची विकेट. नेहमी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही विकेट चर्चेला असते. 19 वरती 6. शेवटचा चेंडू गोलंदाजीमध्ये कोणाला येत असताना गुड बॉलिंग. आतापर्यंत एकही धाव नाही, एकच धाव दिली त्यानं. मिडल षटक झालं असतं. क्लीन बॉल, व्हॉट अ फंटास्टिक डिलिव्हरी दॅट वॉज. 1 मोर विकेट गोज डाऊन. 7वा धक्का 19 वरती. अत्यंत दयनीय अवस्था ट्रॉम्बे संघाची. मनाने दिलदार हाय दिलवाला, स्वभाव साधा भोळा.
रायगडमध्ये नाही तर रायगड ठाण्यामध्ये फेमस आहे संजय ठाकूर यांचं नाव. 20 मिनिटामध्ये कम्प्लिटली 4 षटकं फेकण्यात आले, त्यामुळे कोणत्याही प्रकारची पेनल्टी या संघाला देण्यात येणार नाहीये. हे फार महत्त्वाचं आहे. डिसिप्लिन इज अ पार्ट ऑफ लाईफ, पार्ट ऑफ फ्युचर, पार्ट ऑफ स्पोर्ट्स. विदाउट डिसिप्लिन यू कांट डू एनिथिंग. त्याला प्रचंड शिस्त म्हटलं ते डिसिप्लिन पार्ट ऑफ लाईफ आहे, आपल्या आयुष्याचा एक भाग आहे. येस, दोन्ही संघाला पुढची पुकार असणार आहे. कुंडेवाल आणि ओले संघाला हे सत्र समाप्त होण्याच्या अगोदर दोन्ही संघाने उपस्थित नसतील तर पुढचा सामना 4 षटकांचा चिडून घ्या आपण. येस, डिसिप्लिन प्रचंड आहे. ओ वाडा शॉट, जस्ट प्ले स्वीप केला चेंडूला सीमा पलीकडे. पहिला षटकार, तंत्राचा वापर तंतोतंत केलाय आणि पहिला षटकार या सत्रातील. संजय ठाकूर दादांचा पाहायला मिळाला. स्वीपच्या माध्यमातून तंत्र किती चांगला होता, पॅरल स्ट्रोक होता, कोणत्या प्रकारे एलिव्हेशन नव्हते फटक्यावरती. आता पहिला षटकार दर्शक धापलकाला आकार येत असताना वेगानं षटकार आलाय. दर्शक धापलकावरती उदिती 25. अनिल कोळी 9व्या नंबरचा फलंदाज ज्यानं खूप चांगली फटकेबाजी केली, षटकार दाखवलाय. फलंदाज बाधवण्याची दाट शक्यता होती मात्र नाहीये, तर चेंडू पिकअप करायला थोडासा उशीर झालाय आणि पंचांचा 22चा इशारा आलाय. क्रिकेटमध्ये धाब्या कशाही होत याला फार महत्त्व आहे, तर लिमिटेड ओव्हर्समध्ये या धाबा फार महत्त्वाच्या असतात. मग 22च्या असोत, लेग बाईच्या असोत, अवंतर धावसेकंद असोत, कशाही धाबा असोत, धावांना फार जास्त महत्त्व दिलं जातं. लिमिटेड ओव्हर्समध्ये सिंगलला देखील फार जास्त प्राधान्य दिलं जातं. 26 धावा 7 गडी बाद, शेवटचे षटक असताना सार्थक गोलंदाजी करत असताना पुढची विकेट ऑन साईडला. चांगला फटका, क्रॉस बॅट स्ट्रोक, क्षेत्र पुढे सरकला, शॉट पूल करत असताना एकच धामीने दुसऱ्या वेळेचा प्रयत्न नाहीये, मागावी परतावं लागलं. एका धाव्यानं फारसा फरक पडणार नाहीये षटकामध्ये आणि धावांमध्ये देखील. 27 धावा दाखवला. प्रोजेक्टेड स्कोर जो 30 दाखवला होता टेस्ट क्रिकेट ऑडियन्सच्या माध्यमातून, तो स्कोर आता पाहायला मिळतोय. तर 5 षटकांच्या सामन्यात तुमचे कमीत कमी 50 धावा असायला हव्यात जर तुम्हाला चांगलं क्रिकेट दाखवायचं असेल तर. बॉल टू बॉल धावा या मोठ्या मैदानावरती, कारण हे खुलं मैदान आहे, ओपन मैदान आहे. ग्रेट डिलिव्हरी, एक्झॅक्टली चेंडू याली मात्र हार्ड लेंथवरती फेकलाय आणि फलंदाज बीट करत असताना डाऊन द लाईन गोलंदाजी आणि फलंदाज बीट केलंय. खूप चांगली माहिती उमेश आमच्यापर्यंत पोहोचत असताना 27-7 गडी बाद. 2 more days टू गो ऑफ फर्स्ट इनिंग. फक्त 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 27 धावा 7 गडी बाद. ट्रॉम्बे संघाची धावसंख्या तेवढी पाहायला मिळाली. पाटील 11 ट्रॉम्बे या नावानं संघ आज खेळतोय. अजून एक चांगला चेंडू, फंटास्टिक डिलिव्हरी वन्स अगेन. विकेट किपरची भूमिका देखील खूप चांगली राहिली. विकेट किपर ॲज अ विकेट किपर ग्लोव्ज वापरत असताना कुणाल मडवीला आपण पाहतोय, हे फार चांगलं पाहायला मिळालं. या चेतन, अजनबी ओले आणि कुंडेवाल दोन्ही संघांना विनंती. कुंडेवाल संघ आलेला आहे. अजनबी ओले संघ, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर शेवटचा चेंडू हा या सत्रातील, तो फिनिश होईपर्यंत तुम्हाला यायचं, रिपोर्ट करायचं प्लीज. उलटा चेंडू, यस, ऑन साईडला घेण्याचा प्रयत्न, पंचाचा नोबलचा इशारा आलाय आणि या धावा मागात पडू शकतील. तर 4+1 5 धावा मिळतील आणि या 5 नव्हे तर 6 असतील. तर चेसिंगला तुम्हाला एकदा एक्स्ट्रा करावी लागेल, त्यामुळे चुका होतात. या चुकांची किंमत मोजावी लागेल. अजनबी ओले संघ तुम्हाला यायचं टॉससाठी, तर ओले संघाचा संघ उपस्थित झालाय. जर सत्र समाप्त होण्या अगोदर पोहोचलाच नाहीत तर या संघाला टॉस विन दिलं जाईल. तर या स्पर्धेची प्रचंड शिस्त आणि ह्या स्पर्धेची विकेट, या 2 गोष्टी फार महत्त्वाच्या स्पर्धेमध्ये. या षटकामध्ये धावा आल्यात, एक षटकार देखील आलाय, नो बॉलवरती चौकार आलाय, त्या धावा आल्या त्या षटकामध्ये. पंचांचा फ्रीडचा इशारा. शेवटचा चेंडू, फायनल ड्यूज ऑफ द फर्स्ट इनिंग. ना स्कोर इज 32, लॉस ऑफ द 7th विकेट. फ्रीडचा इशारा होता पंचांकडे, मात्र फारसा वापर करताना नाही. चेंडू गेला तो मिड विकेटला. पुढे सगळा फार बेकार 2 धावा घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा मिळतील देखील. शेवटच्या चेंडूवरती आल्या तर तब्बल 7 धावा, हे विसरता कामा नाहीये. कारण नो बॉल त्याच्यावरती अतिरिक्त एक चौकार, म्हणजे त्या 5 आणि ह्या 2 म्हणजे 7 धावा, म्हणजे तुम्हाला आता 8 काढाव्या लागतील. त्यामुळे एका चेंडूवरती तुम्ही केलेली चूक ही तुम्हाला भोगावी लागू शकते कदाचित चिरले संघाला. 19 धावा दाखल उमेश मला सांगतील. 34 आणि 35 धावांचं लक्ष असणार आहे संकेत भूमिका स्पोर्ट्स चिरल्या संघासमोर. येस, मोरावे संघाचा 39 स्कोर होता आणि या संघाचा स्कोर 34. लो स्कोर सामना. ही बघा आमची ब्युटिफुल विकेट, ही मैदानाची दृश्य, विलोभनीय दृश्य जी ड्रोनच्या माध्यमातून खेळात आहे. चेतन कोहली रनआउट 7 वरती. बॅटिंग कार्ड विराज पाटील 0 वरती बाद झाले. अमित कोहली 2 वरती. शुभम पाटील 6 वरती. दिनेश पाटील 2 वरती. नीरज 0 वरती. आदेश 0 वरती. अनिल कोहली ज्यानं 7व्या क्रमांकाची फलंदाजी केली त्याने खूप चांगली फटकेबाजी दाखवत. 13 धावा कुठल्या नॉटर. धीरज कोहली 1 धाव. थँक्यू टेनिस क्रिकेट डॉटिंग. अशी बॅटिंग कार्ड, बॉलिंग अनालिसिस
जर आले तर खूप मजा येते. करण मडवी 2 षटकं 14 धावा 2 गडी बाद केले. तर शुभम पाटीलने 1 षटक 4 धावा देत 1 गडी बाद केले. कुणाल मडवी 1 षटक 1 धाव. वा वॉट अ बॉलिंग. 3 गडी त्याने बाद केलेत आणि सार्थक करत 1 षटक फेकले. 14 धावा दिल्यात. थोडीशी महागडी गोलांची ठरली. एकूण पहिला विकेट 0 वरती, दुसरा 8 वरती आणि 35 धावांची गरज आहे येणाऱ्या 30 चेंडूमध्ये. थँक्यू टेनिस क्रिकेट .in. टॉस केला जाईल तिथे दोन्ही संघ उपस्थित आहेत. हॅलो यस चेतनकडे आपण म्हणणार आहोत. थँक्यू. बोलूया आपण नक्कीच नेक्स्ट मॅच. जय अंबिका किराणा स्टोर्स कानोबा स्पोर्ट्स कुंडेवाल त्याच्या विरुद्ध आपण नक्कीच भिडताना पाहायला मिळेल. बॉस फायटर अजनबी ओवले दोन टीमचे कॅप्टन. त्याचबरोबर आमचे पाटील जगदीशजी पाटील साहेबांना विनंती करतो तुमच्या पवित्र शुभ हस्ते या मॅचचा नक्की टॉस करायचा. जय नमन कॉल. कुबे ड्रॉपिंग टॉस जिंकलाय टीम कुंडेवाल संघ. निर्णय फिल्डिंग करू. आज आपण पाहत आहे जवळजवळ या स्पर्धेत दुसरी रात्र. पहिल्या स्पर्धेमध्ये नक्कीच आपण पाहिलं असेल दादा संघ मात्र नक्कीच स्पर्धेमधून बाद झाला. कारण विचार केला तर 12 बॉलमध्ये 14 मात्र नक्कीच त्यांना धावा झाला नाही. परंतु त्यानंतर सेकंड मॅच सूरज पाटीलचा मात्र नक्कीच संघ बाद झाला. ही तिसरी मॅच नक्कीच पाहत आहे. पण तुमच्या मात्र नक्कीच वाटेला हे मात्र नक्कीच निर्णय आत्ता कळवायचा आहे. कारण आयोजकांचा मात्र नेक्स्ट नियम असेल. नक्कीच चांगला करण्याचा प्रयत्न करू. ग्राउंड तर खूपच चांगला आहे आणि इथं नेहमी आम्ही खेळत असतो. करू चांगलं. 5 षटके लढत समोर मात्र नक्कीच अजनबी ओवले. जवळ मात्र नक्कीच गावसले संघ. मैत्रीपूर्ण लढत मात्र नक्कीच होईल यात मात्र शंका नाही. या 5 षटकामध्ये कितपर मात्र नक्कीच रोखण्याचा प्रयत्न असेल. 5 षटकामध्ये सगळे म्हणजे कमीत रनांवर थांबवण्याचा प्रयत्न करू. कारण की समोर पण चांगला संघ आहे. या खेळपट्टीबद्दल या आयोजनाबद्दल आणि या स्पर्धेचे दमदार आयोजक संजय शेठ ठाकूर याच्याबद्दल मात्र नक्कीच काय सांगशील. दादाचा धन्यवाद मल्कार. कारण की आम्हाला नेहमी आम्ही डे असू दे नाईट असू दे इथे खेळतोच. आम्हाला इथे संधी भेटते खेळायची. धन्यवाद त्यांचं. धन्यवाद. बेस्ट ऑफ लक तुला मात्र नक्कीच असतील टीम कोंडेवाल संघ. त्याचबरोबर आमच्या सोबत मात्र नक्कीच टीम कॅप्टन आपण पाहत आहे ओगोले टीम फलंदाजी तर आपल्या वाटेला आली. 5 षटके लढत. टार्गेट मात्र नक्कीच कितीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल. आम्ही जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न करू. असा टार्गेट म्हणून सेट नाही पण जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न करू. या खेळपट्टीबद्दल या मैदानाबद्दल आणि आयोजनाबद्दल 2 शब्द. आयोजन आमचे मित्र आयोजन चांगलंच असतं संजय शेठचं. आणि आम्ही दरवर्षी खेळतो इथे. दरवर्षी म्हणजे पिढ्याने इथेच म्हणजे त्याची मॅचेस चालू झाल्यापासून आम्ही इथेच खेळत असतो. आणि आयोजन त्यांचा चांगलाच असतो कधी पण. धन्यवाद. दोन्ही टीमला देव बेस्ट ऑफ लक. आणि वल्यामध्ये आपण नक्कीच कॉम्बॉक्स मध्ये आमच्या सोबत जॉईन होतील. येस नक्कीच. धन्यवाद. चला लगेच सामना सुरू करूया. 35 धावांचं लक्ष या ऐकूया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये चेतन यांचा आवाज. थँक्यू सो मच. चला विनंती करतो खेळाडू कक्षामध्ये जे समोर करतर बसलेले प्रेक्षक विनंती करतो फक्त ना फक्त 12 खेळाडू मात्र नक्कीच त्या टेबलवरती बसले जातील असं आयोजकांचा निर्णय आलाय. अन्यथा तिथं एखादा प्रेक्षक किंवा खेळाडू मात्र नक्कीच त्या पायरीवरती मात्र नक्कीच बसलेला असेल तर 2 रनची मात्र नक्कीच पेनल्टी दिली आहे. विनंती करतो पुन्हा एकदा 2 टीमला देवा आपण बेस्ट ऑफ लक. आणि वलिया मैदानाकडे स्ट्राईक एन वरती करण मडवी तर नॉन स्ट्राईक एन वरती सार्थक तर बॉल ट्रॅक वरती आपण पाहत आहे विराज पाटील याला 35 टार्गेट छोटा 1 आहे. परंतु हे मात्र नक्कीच करण्यासाठी तुम्हाला सुद्धा संघर्ष करावा लागेल. अल्टी पलटी बॉलने घेतली बॉल लाईनच्या बाहेर कलटी. पहिल्याच बॉल वरती धमाका 6 धावा षटकार. पहिल्याच बॉल वरती धमाका. करण मडवी हा गावठांचा नाहीये. हा मात्र नक्की चिरले संघाचा करण मडवी. अफलातून दर्जाची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉल वरती षटकार ठोकताना नक्कीच पाहायला मिळाला. करण मडवी 45 ही जर्सी मात्र नक्कीच परिधान केल्या. रोहित मॅनचा करतर खूप मोठा चाहता आणि मैदानाच्या आतमध्ये हे रिव्हर्स मात्र नक्कीच फटके खेळताना 6 धावाला स्कोर होती. विराज पाटील हो पुन्हा त्या दिशेने
फटकाला जवाब आहे. बॉलच्या बाहेर लँड होईल का? पंचांचा इशारा तोपर्यंत बॉल एक डबा सीमारेषा पार. 6 नंतर 4 धावा मिळतील 10. 2 बॉल वरती 2 मोठे फटके. अफलातून दर्जाची फलंदाजी मैदानाच्या सौफेर करताना चिरले संघाचा करण मडवीला बाद आहे. दमदार कामगिरी करताना 34 टार्गेट. त्यानंतर पहिल्याच 2 बॉल वरती 10 धावा कुठल्या गेल्यात करण मडवीच्या माध्यमातून. विराज पाटीलला कमबॅक करावा लागेल. कमबॅक करून देईल का? नाहीये. हसून एक रिव्हर्सचा फटका पाहायला मिळाला. गतीचा वापर, टायमिंग प्रॉपर, बॉल होते असून एक हवाई सबर. फुलातून काय फलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. 3चे 3 फटके मात्र नक्कीच रिव्हर्स अटेम्प्ट केले. त्यामध्ये पहिल्याच बॉलवरती 6, त्यानंतर 4, पुन्हा एकदा 6. मैदानाच्या आतमध्ये करण मडवी नावाचा वादळ अक्षरशः गुंगावताना पाहायला मिळतोय. 34 टार्गेट सेट केलं होतं. असं वाटलं बिग फाईट होईल काय, परंतु त्यानंतर 3 बॉल वरती हे स्पष्ट केलंय करण मडवीने. हा सामना मात्र नक्कीच लवकर जिंकवण्याचं काम हे करण मडवी करताना. राऊंड द विकेट आता मात्र नक्कीच एंड चेंज केलाय. हे करणं गरजेचं होतं विराज पाटीलला, कारण करण मडवी मात्र नक्कीच ऑन अ फायर झालाय. जवळजवळ 3 बॉल मध्ये 16 धावा कुठल्यात. चौथा येईल का? टॅप केलाय बॉलला. फिल्डर आहे. सिंगल धाव मात्र नक्कीच मिळेल. तोच मात्र नक्कीच कॉपी स्टाईल मध्ये चेंडू बॉर्डरलाईनच्या बाहेर लँड करायचा प्रयत्न होता, परंतु त्यानंतर सिंगल धाव झाली ऍड या बॉल वरती. जवळजवळ धावा लागत धावपटला वरती 17. त्यामध्ये 2 षटकार, 1 चौकार, 1 सिंगल. त्यानंतर स्ट्राईक एन वरती पाहते आपण सार्थक गर्द्याला. 17 लागल्यात. अद्याप काही बॉल मध्ये नक्कीच बाकी असतील. विराज पाटील. आता पाटीलचा पलटवार. बॉल चाललाय एक डब्बा सीमारेषेच्या बाहेर. खेळो कक्षाला मात्र नक्कीच मानवंदन देणारा सार्थक घरच्या बॅट मधून 4 येतो हा चौकार. एकवीस लागल्या. 21. आठव्या पागणे टक्कन आवाज आलाय. फिल्डर आहे तैनात, परंतु इथं मात्र नक्कीच टीप राजेल आणि मैदानाच्या आतमध्ये चौका ठोकणारा सार्थकचा मात्र नक्कीच समतोल केल. विकेटचा पतन. 21 लागला स्कोर कार्ड होती. 6 बॉलचा मात्र नक्कीच खेळ संपलाय गेलाय आणि पहिला गडी गारत. दमदार सुरुवात झाली तर अंतिम बॉल वरती मात्र नक्कीच विराज पाटीलने एक विकेट पटकावली. 21 लागल्या स्कोर कार्ड वरती. सार्थक घरत तंबूच्या आशुला मात्र नक्कीच विसाव घेताना पाहायला मिळतोय. तर नवीन फलंदाज 33 जर्सी मात्र नक्कीच परिधान करणारा गौरवला आपण पाहताय. गौरव रसल हा सुद्धा मात्र नक्कीच एक विस्फोटक, एक विध्वंस मात्र नक्कीच खेळाडू मैदानाच्या मध्ये दाखल झालाय. जवळजवळ 21 लागल्यात. अद्याप करायचे तुम्हाला 13 धावेची गरज. 18 बॉल जवळजवळ 24 बॉल 14 ची गरज. स्ट्राईक एंड वरती तोच ज्याने 2 षटकार 1 चौकार ठोकला तोच करण मडवीला आपण पाहत आहे. तर बॉल ट्रॅक वरती आपण पाहत आहे शुभम या गोलंदाजाला. 14 ची गरज आहे फक्त ना फक्त 24 बॉल मध्ये. या षटकामध्ये हा सामना मात्र नक्कीच फिनिश करेल का करण मडवी हे बघणं गरजेचं असेल, कारण 4 बॉल मध्ये 17 वर गेलतोय. शुभम पाटीलला आपण पाहतोय बॉल ट्रॅक वरती इन्व्हाइट केला. सेकंड ओव्हर तर समोर करण मडवी विस्फोटक आडव्या पाटण्या घ्यायचा प्रयत्न होता. आता मात्र नक्कीच डॉट चेंडू फेकला गेला. 5 रन चेंडू येत नाहीये. बॅट आणि बॉलचं मात्र नक्कीच समीकरण होत नाहीये आणि डॉट चेंडू मात्र नक्कीच फेकला गेलाय. शुभम पाटीलला आपण पाहताय चांगली गोलंदाजी. पहिल्याच बॉल वरती घडत तर डॉट फेकला गेलाय. हेच करावं लागेल. अनेक सर मात्र नक्कीच बॉल डॉट तुम्हाला फेकावं लागतील, कारण विचार केला तर फक्त ना फक्त 23 बॉल मध्ये 14 धावेची गरज आहे. स्ट्राईक एंड वरती करण मडवीला आपण पाहताय. हो बॅटची कडा होती पाठीमागे. नॉनस्टॉप रिझन मध्ये चेंडू चाललाय दन 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 करत सीमारेषा पार. नशिबाचा हा चौकार. नशिबाचा चौकार पाहायला मिळाला. 25 लागल्यात. चेंडू मात्र नक्कीच मध्ये आपटला होता. चेंडूने उचले घेतले त्यानंतर बॅटची कडा आणि प्रचंड वेगानं ज्या दिशेने मात्र नक्कीच आला होता, पण त्या मात्र नक्कीच पाठीमागे चेंडू ट्रॅव्हल होऊन 4 धावा मात्र नक्कीच देऊन गेला. 25 लागल्या स्कोर कार्ड होती.
6 बॉलवरती जवळजवळ 21 धावांनी खेळतोय करण मडवी नावाचा वादळ मैदानाच्या आतमध्ये ही मात्र नक्कीच आग ओकणारी फलंदाजी करतोय, परंतु शुभम पाटीलला मात्र नक्कीच कमबॅक करावं लागेल. राईट मोड द विकेट. तिसरा बॉल पुढे सरसावा, आता चुकी होणार नाहीये. बॅटची कडा चिंडू ब्रश होऊन पाठीमागे यष्टांच्या पाठीमागे मात्र नक्की टिपतोय जेल आणि मैदानाच्या आतमध्ये षटकाव चौका ठोकणारा फलंदाज करण मडवीचा जमतोय खेळ. अजून एक विकेटचा पतन. सात बॉल 21 धावसंची करतरी बारदार खेळली, त्यामध्ये जवळजवळ 2 षटकार 2 चौकार मात्र नक्कीच ठोकले होते. तोच करण मडवी मात्र नक्कीच आता माघारी परतताना पाहायला मिळतोय. मस्त एक एनवती गौरव रसालला पाहताय, तर नवीन बॅट्समन शुभम पाटील ही बिग बॅटल मैदानात पण नक्कीच पाहायला मिळेल. पाटील वर्सेस पाटील. शुभम पाटील बॉल ट्रॅक वरती, तर समोर नवीन फलंदाज इराट नंबर 4 शुभम पाटीलला आपण पाहताय. 25 लागले अद्याप काही तुम्हाला नक्कीच धावा करायचे, जवळजवळ 9 धावीची गरज. रिक्वायर्ड रनचा विचार करता जवळजवळ 2च्या सरीसर मात्र नक्कीच पल्ला गाठायचा आहे, परंतु आल्या आल्या फिरून मात्र नक्कीच खेळण्याचा प्रयत्न होता. इथं मात्र थोडा झाला फंबल, त्यानंतर 2 धावा मात्र नक्कीच कंप्लीट. जेल करतर जमिनीत दान झाली, त्यानंतर 2 धावा कंप्लीट. शुभम पाटीलला करतर पहिल्याच बॉल वरती नशिबाची साथ. 27 लागले 2 विकेट. 2 बॉलचा अद्याप खेळ बाकी आहे. शुभम पाटीलला पाहत आहे, बॉल ट्रॅक वरती जवळजवळ धावा करते काय 7. 8व्या पाडने पूल केलाय. पॉवरफुल, सक्सेसफुल, डिलाइटफुल आणि 50फुल. बॉल एक टप्पा सीमारेषा पार, चौकार. चार धावा मला नक्कीच पटकावल्या गेल्यात. पूल केला होता ज्या प्रकारे आपण पाहिलं असेल रोहित मॅच स्टाईलनं. चला नेक्स्ट मात्र नक्कीच मॅच असणार आहे कुंडेवाल विरुद्ध ओवले. हे 2 टीमला मात्र नक्कीच विनंती करतो, हा सामना संपल्याच मैदानात मात्र नक्की धावा घ्यायचा टीम कुंडेवाल संघ, कारण फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. हलक्या हाताने मात्र ग्लान्स केलाय, सिंगल धाव घ्यायचा प्रयत्न आहे, नकार दिलाय गौरव रसालने. षटक मात्र नक्कीच झाला समाप्त. 3 षटकाचा वाजविकेट संपला गेलाय आणि धावा लागल्या धाव पटलावरती. आपण पाहताय टीम चिर्ले संघ 31-31 लॉस ऑफ 2 विकेट्स. चार धावेची अद्याप गरज, जवळजवळ 18 बॉल 4 धावेची गरज. जवळजवळ 8 मिनिटात हे मात्र नक्की 2 षटक मात्र नक्कीच फेकले गेलेत. तर चांगलं सहकार्य आपण पाहिलं असेल ट्रॉम्बे कोलीवाडा या टीम कडून. 18 मध्ये 4 ची गरज. साधा मात्र नक्कीच सोपं समीकरण येऊन टेपलंय. गौरव रसाल MS धोनी स्टाईल मात्र नक्कीच फिनिश करेल का, कारण स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न होता. सिंगलला मात्र नक्की नकार दिली होती. तर बॉल ट्रॅक वरती आपण पाहत आहे ट्रॉम्बे कोलीवाडा संघाचा आदेश पाटील. 18 मध्ये करायचे 4. समोर गौरवला पाहत आहे, तर बॉल ट्रॅक वरती आदेश पाटील. पहिलाच बॉल फुल केलाय. फिल्डर आहेत तैनात तिथं, चुकी होणार नाहीये. दिनेश पाटील मात्र नक्की चुकी करत नाहीये. अजून एक विकेटचा पतन. फलंदाज बाद होईल. गौरव रसाल बॅक टू द आउट. गोल्डन डकचा मात्र नक्की शिकार बांधला गेलाय. आदरणीय ओवले गावचे सुपुत्र, ज्याने क्रिकेट सरे अनेक मात्र नक्कीच स्पर्धेमध्ये असो किंवा वैयक्तिक असो, ज्याने मात्र नक्की 100% योगदान दिला, ते बॉस फायटर ओवले संघाचे संजयजी पाटील साहेबांना विनंती करतो की तुम्ही सुद्धा खरं तर या मुख्य मंचकावरती येऊन स्थानापन्न व्हायचा. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. स्वागतम सुस्वागतम, सहर्ष स्वागतम. आता क्रिकेटसाठी मात्र नक्कीच प्रचंड ज्यांनी मेहनत घेतली आणि काही दिवसामध्ये नक्कीच मानकर येते. प्रचंड मोठा मात्र नक्कीच तुम्हाला स्टेडियम पाहायला मिळेल. हे मात्र नक्कीच खेळण्यासाठी मोठी गोष्ट. सिंगल मात्र नक्कीच झाली धाव ऍट या बॉलवरती. जवळजवळ अद्याप तुम्हाला करायचे 3 धावा जिंकण्यासाठी टीम चिर्ले संघ प्रयत्न अद्याप चालू आहे. टीम ट्रॉम्बे कोलीवाडा संघामध्ये
कारण विचार करता पहिल्याच बॉलवरती विकेट पटकावला, त्यानंतर सिंगल धाव स्ट्राईक एन वरती चौकात ठोकणार शुभम पाटीलला बाद आहे. हुकण्याचा प्रयत्न, पंच केला बॉलला, खूप बडा गॅप, बॉल थांबणार नाहीये, बॉल होईल गोलीच्या वेगानं फरार, सीमारेषा पार येतो ह्या चौकार आणि सामना जिंकलाय. टीम आपण पाहताय चिरले संघ, वर्ल्ड प्लेट आणि हार्ड लक टीम ट्रॉम्बे कोलीवाड संघ. चला दोन्ही टीमने मात्र नक्कीच लाईनअप करून हँडशेक करून मात्र नक्कीच हा मैदान सोडायचा आहे. विनंती करतो कुंडावाद संघाला, यस दोन्ही टीम मात्र नक्कीच रेडी राहायच्या. चला प्रॅक्टिस बॉल नाही आहे, स्ट्रिक नियम मात्र नक्की असेल, प्रॅक्टिस बॉल नाही आहे. तर या सामन्याचा सामना ठरलाय, ज्या खेळाडूने जवळजवळ 7 बॉलमध्ये 21 धावांची बारदार केली आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये 2 षटक फकले, 14 धावा आणि 2 विकेट तो ठरलाय